तुळशी रेग्यांचा फार तानाही आनंद झाला. पण आता आणखीन याच्यामध्ये घटना अशी घडली की तिथल्या आकाशवाणीचे जे निर्देशक होते जरा माझ्या परिचयाचे होते. तर आम्ही मग आकाशवाणीवरती गेलो. मग त्यांनी आमच्या आणि जवाहरच्या कविता आमची एक मुलाखत घेतली. आम्हाला ताबडतोब पैसे दिले. म्हणजे चेक दिला. मग आम्ही ताबडतोब बटवला. कारण आता आम्हाला पैसे आले होते थोडेसे. कारण साहित्य संमेलनवाले तर काही देणार नव्हते. कारण आपले दलित साहित्य संमेलनवाले त्यांनी केली व्यवस्था एवढंच ठीक. पण एक आश्चर्यजनक अशी घटना होती की मला दुसऱ्या दिवशी पाथर्डीमध्ये सकाळी 7चा पिरियड सुरू असायचा. 7:30चा पिरियड असायचा. 3 वाजता आम्ही पणजी आकाशवाणीवरती कविता म्हटली आणि तिथून निघालो तर स्टँड जवळच होता. काय म्हणलं आता निघायचं आपण. तर ज्या गाडीत बसलो ती गाडी बेळगावला जाणार होती. बेळगावच्या गाडीत बसलो. तर आम्ही आता घाईघाईत बसल्यामुळे तो कंडक्टरही काही येईना घडी घडी आमच्याकडे किंवा तिकीट घ्यायला. कारण काय त्यांचे मला काही समजलं नाही. आम्ही आपलं बोट करायचो की या इकडे. तर तो येतो म्हणायचा नाही यायचं. म्हणजे शेवटी बेळगाव आलं. आम्ही त्याला हो हो म्हणतो परंतु तो आला नाही. आणि शेवटी जेव्हा बेळगावला सगळे उतरायला लागले तर तोही निघून गेला. म्हणजे आमच्याकडून तिकीटही घेतलं नाही. आम्ही तिथे उतरलो बेळगावला. मला वाटतं दुपारी 3ला आम्ही निघालो आहोत. तरी 6ला बेळगावला उतरलो. तर शेजारीच गाडी लागली होती कोल्हापूर. तर काही नाही आम्ही असा या गाडीतून उतरलो आणि त्या गाडीत बसलो कोल्हापूरच्या. आणि कोल्हापूरला आलो. कोल्हापूरला आल्यावरती कोल्हापूरच्या स्टँडवरती शेजारीच पुणे गाडी लागली होती. तिच्यातून उतरलो आणि पुणे गाडीत चढलो. पुणे गाडी कोल्हापूर ते पुणे ती आली काहीतरी रात्री. आणि स्टँडवरतीच मग नगर गाडी होती. मग त्या गाडीत बसलो आणि जवळजवळ पहाटे 5 वाजता नगरला आलो. तर शेजारीच आम्हाला जी रोजची गाडी असते, मी नगरहून पाथर्डीला कधी जात असे, तर 5 वाजताची पहिली गाडी होती. तीच पहिली गाडी मिळाली. ती झोपून गेलो. 7 वाजता मी घरी पोहोचलो. म्हणजे इतक्या वेगानं कधी विमानाचं सुद्धा होणार नाही असा तो प्रवास झाला. आणि घरी गेलो, तोंड धुतलं, चहा घेतला आणि कॉलेजमध्ये आलो. कॉलेजमध्ये आलो रेडिओ चालू केला. स्टाफ रूममध्ये रेडिओ चालू झाला आणि रेडिओवरून यायला लागले, आता आपल्यासमोर रतनलाल सोनग्रा कविता सादर करतील. सगळं स्टाफ रूम सगळं म्हणलं अरे हा इथं आहे शिजून करतात. ती कविता आली. हे कुणालाच कळलं नाही की त्यावेळी आमच्या प्राचार्यांचा राग होता. ते मला सुट्टी देत नव्हते. म्हणजे आणि म्हणून तो रविवारचा कार्यक्रम संपवून आम्ही इतक्या लवकर बरोबर सोमवारी तिथे हजर राहिलो. आणि कवितेच्या 2 ओळी सांगता सर? कुणाला आश्चर्य वाटेल त्यावेळी. हा त्या काळात मी हरिवंशराय बच्चन यांची जी मधु कलश म्हणून कविता आहे मोठी, तर त्याच्यामधली एक कविता मराठीत केली होती आणि ती गोव्यातच केली होती. ती अशी होती की मी एक सुरई मदिरेची, मी एक सुरई मद्याची, मदिरालय सारीच मंदिरे, शिष्य मद्यपी असती सारे, मधुविक्रेत्या पुजारी सजे, अहोरात्र घेरती बहारे, अशा प्रकारे पूजा झाली जगी कोणत्या प्रतिमेची, मी एक सुरई मदिरेची, मी कुंभाराच्या चाकी चढले, मधुपिताच मी मत्त जाहले, मज घेऊन चलता मधुबाला, खळखळ मी वाचाळ जात. आणि त्यातलं आणखी एक सुंदर वाक्य असं होतं की एक चूळ विरघळवू शकते आकृती ज्याच्या शरीराची, मी एक सुरई मदिरेची. अशी ती कविता होती. खूप अशी आजही तुम्ही त्या अगदीच म्हणजे त्या ताला सुरात सांगताय. ती अशी ती कविता म्हटली होती. पण त्यांना खूप आश्चर्य वाटलं की हे कसं घडलं. काल हे जर गोव्यात असतील तर आता सकाळी 7:30 पिरियडला कसे. पण त्यांना माहीत नाही की कसा कंटिन्युएशन प्रवास करून आला. म्हणजे एखाद्या रहस्यकथेत
समजा जर काय म्हणतात त्याला सिद्ध करायचं असलं की मी नव्हतोच इथे, मी गोव्यात होतो, तरी ते करू शकत असतं. म्हणजे अशी ती सिच्युएशन आली. पण ती घटना अशा क्रमवारीनं घटत गेली आणि हे झालं. तर अशा काळामध्ये 1 वर्ष माझं त्या याच्यामध्ये गेलं. त्याच्यात आणखीन 1-2 घटना अशा घडल्या की आमच्या शेजारी एक हॉस्टेल होतं, त्याच्यामध्ये फक्त दलित विद्यार्थ्यांचे करता हॉस्टेल एक फार मोठ्या कार्यकर्त्यांनी माधवराव निराळी यांनी काढलं होतं. त्यात बामणे नावाची एक मुलगी होती, तिला सुप्रिटेंडनी मारलं आणि मग मी परत जाहीर केलं की मी उपोषण करीन, अन्याय दूर झाला पाहिजे. मग खूप खळबळ माजली. मग रात्री माधवराव निराळी माझ्याकडे आले, म्हणाले रतनलाल हे करू नका, मी बरोबर त्याचा बंदोबस्त करीन आणि जरूर याचा चांगला निर्णय देईल, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तर मी म्हटलं इतका मोठा मनुष्य आहे, आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि ते झालं. पण या अनेक गोष्टी असतात की ज्या सगळ्यांच्या मनं दुखावणाऱ्या होत्या, काही लोकांच्या, संस्थेच्या, सगळ्या गोष्टी. पण असं हे खूप चांगल्या पद्धतीनं चालू होतं. त्या काळामध्ये आणखीन एक घटना घडली. कसं असतं की आधीच एखाद्या गोष्टीचा उत्साह असतो आणि त्यात आणखीन काही गोष्टी असतात. मी माझ्या याच्यात एक म्हण टाकली, काल्पनिक आहे ती, की आधीच वेता आणि त्यात नाता. आता हे चुकीची म्हण आहे, कशी आहे मला माहीत नाही, पण मी त्यात ती टाकली होती की एखाद्या गोष्टीचा आधीच उत्साह आणि त्यात आणखीन काही व्हावं म्हणजे काय होतं. तर माझे एक मित्र होते रत्नाकर मंचरकर, ते माझ्या अगोदर प्राध्यापक झाले. ते माझ्यापेक्षा वयाने लहान होते, पण तरी ते अभ्यासू असल्यामुळे ते बरोबर झाले. आम्ही आपल्या इतक्या असंख्य कामं करत असल्यामुळे आम्हाला उशीर झाला पास व्हायला, तर आम्ही काही झालो नाही. पण ते प्राध्यापक झाले होते आणि त्यांना 2 वर्ष झाली होती दुसऱ्या कॉलेजमध्ये. तर त्यांनी नगर जिल्ह्यातच कॉलेज होतं, पण त्यांचं माझ्यावरती फार प्रेम असल्यामुळे ज्या कॉलेजमध्ये ते जातील तिथे ते माझं भाषण ठेवायचे. कोणी विचारलं की बाबा कोणाला बोलवायचं, तर त्यावेळी हिंदी दिवसाचा कार्यक्रम होता आणि कर्जत या गावी आता रयतचं कॉलेज आहे ते, त्यावेळी दादा पाटील म्हणून एक मोठे कार्यकर्ते होते, त्यांनी ते कॉलेज उघडलं. तर त्यांनी मला हिंदी दिवसाच्या कार्यक्रमाला बोलावलं. कर्जत जवळ असल्यामुळे मी गेलो, कारण माझी तशी तणातणी होती, मला तशी परवानगी मिळत नव्हती, रजा देत नव्हते. पण तरी मी म्हटलं ठीक आहे, आपण संध्याकाळी जाऊन परत येऊ, असं होऊ शकेल कार्यक्रमात. तसं मी गेलो. तर भाषण वगैरे सगळं झालं, सगळ्याच गोष्टी चांगल्या झाल्या. प्राचार्य स्वामी म्हणून तिथले एक प्राचार्य होते त्या कॉलेजचे, कर्जतचे. ते म्हणाले रतनला आता सकाळीच तुम्ही जाणार आहात, इथं तर काही सिनेमा नाही, काही नाही, काही करमणूक नाही. हो म्हणे गावात एक तमाशा आलेला आहे, मोठा तमाशा आहे, रावसाहेब आकलेकर यांचा तमाशा, तर आपण जाऊया का, तुम्ही येणार का. तर म्हटलं ठीक आहे. आता एक मात्र खरं की वाचनामुळे, पुरोगामी विचारामुळे अशा गोष्टीविषयी माझ्या मनात कुठलाही तिरस्कार नव्हता. ही कला आहे, कलाकार आहेत, त्यांचंही जीवन आहे आणि ते शोषित आहेत, हा विचार माझ्या मनात पक्का असल्यामुळे ठीक आहे आपण जाऊया. तर स्वतः प्राचार्य बरोबर असल्यामुळे मी हो म्हणालो. तमाशा मंडप होता आणि मोठे मोठे फ्लेक्स वगैरे लावले होते आणि त्यावेळी काय झालं की दुप्पट तिकीट ठेवलं होतं. म्हणजे सामान्यतः 1 रुपया तिकीट असतं आणि 2 रुपये ठेवलं होतं, कारण त्यात खूप डान्सर वगैरेंची नावं होती, काय वेगवेगळ्या नृत्यांगनांची. ठीक आहे, मग आम्ही संध्याकाळी तमाशाच्या वेळी गेलो. समोर आमच्यासाठी गादी टाकली होती. प्राचार्य येणार आणि आणखीन त्यांचे पाहुणे येणार म्हटल्यावरती आमचं जरा पुढच्या जागेवरती होतं, बाकी सगळी जमिनीवरती सतरंज्या होत्या, वाळ सगळं टाकलेलं होतं. तमाशा सुरू होणार होता. थोडा वेळ काहीतरी सुरू झाला आणि एकदम लाईट गेली, बंद पडला. लाईट जनरेटर होता, तो बंद पडला. आरडाओरडा सुरू झाला. मी बसलो होतो, म्हटलं सर काय करायचं होतं. नाही म्हणा येईल, आता येईल, तर काही येईना. जनरेटर बंदच पडला. अर्धा 1 तास झाला आणि
लोक अस्वस्थ झाले. अस्वस्थ झाल्यावरती आम्हाला निघता येईना आणि काही करता येईना, आरडाओरडा व्हायला लागला. हे पैसे परत द्या, पैसे परत द्या. ते बिचारे सगळे ते तमाशाचे लोक घाबरले, बायकाही स्टेजवरच्या घाबरल्या, काय होतं आहे. आणि हळूहळू मॉब हा ज्याला म्हणतात की हिंसक व्हायला लागला, की सारा उखडून टाका तंबू, करा, साऱ्यांनी फसवलं, असं तसं. सगळे घाबरले. आणि त्या ठिकाणी त्या गावात काहीच नव्हतं, एक पोलीस होता आणि तो सुद्धा आपला एक काठी घेऊन आलेला. आणि लोक तर इतके सगळे ठिकठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरातून आले, कारण तमाशा कधीतरी येतो होता आणि हा तर असा मोठा तमाशा म्हणतात. आणि मग लोकांनी वाळू फेकायला सुरुवात केली. आम्ही पुढच्या बाजूला असल्यामुळे ती तिकडची वाळू आमच्याच अंगावरची यायची ना, तिथपर्यंत कशा ते काय नेम थोडी साधायची. आश्वास झाला. आणि मग कुणीतरी आरडाओरडा सुरू केला की तंबूच फाडून टाका. आता मोठी दंगल होण्याचा सगळा संभव होता, कारण आता लोक चिडले ना, पैसे एक तर रिपोर्ट केले, कार्यक्रम नाही आणि अंधार, जनरेटर चालू होणार नव्हता आणि दुसरा जनरेटर येऊ शकत नव्हता, उशीर लागणार, आणखी 2 तास लागणार, कोण थांबणार. तर या एकदम स्थिती अराजकतेसारखी झाली. मी स्वामींना म्हटलं की सर मी काही करू का. तर म्हटलं काय करणार. हे म्हटलं मी पाहतो लोक शांत करू, दुसरं काय करू. मी स्टेजवरती गेलो. एक धैर्य ठेवलं मनामध्ये की होऊ द्यायचं नाही, नुकसान होईल, सगळं दंगली होतील ना. आता तंबूच पेटवला तर काय होईल. स्टेजवरती गेलो आणि मोठ्यानं म्हणालो की मी रतनलाल सोनग्रा बोलतोय, शांत व्हा. लोक चकित झाले, असं काही होऊ शकत, त्यांना कल्पना नव्हती ना. आणि लोक 1 सेकंद थांबले, शांत झाले. पण मला वक्तृत्व कलेचा एक नियम माहीत होता की ज्या क्षणाला लोक थांबतील त्या क्षणी आपण थांबायचं नाही आणि त्यांना बरोबर वाहून न्यायचं, त्यांना पुढच्या क्रियेला वेळ द्यायचा नाही. तर थोडेसे थांबल्याबरोबर 1 मिनिट थांबले, हातातली वाळू वगैरे सगळं असं दृश्य थांबल्यावरती एक वाक्य वापरलं, मोठ्यानं डायलॉग ज्याला आपण, आता तो संवाद सारखा. तो संवाद असा वापरला की मी ऐकलं होतं की कलाकार जेव्हा गावात जातो तेव्हा त्याची स्थिती काय असते आणि परत जातो तेव्हा काय असते. तेव्हा मी म्हणालो, ऐका, कलाकार जेव्हा तुमच्या गावात येतो तेव्हा पोट घेऊन येतो, पण जेव्हा परत जातो तेव्हा नाव घेऊन परत जातो. एक वाक्य वापरल्यावरती जरा लोक ऐकायला लागले आणि बोलायला लागलो की तुम्ही गडबड करू नका. पूर्वीच्या काळी लाऊडस्पीकर नव्हते, लाईट नव्हते, तरीही कार्यक्रम होत होते. आता मी सांगतो यांना इथे गॅसबत्त्या मागवू आपण आणि ओरिजिनल आवाजामध्ये सगळा कार्यक्रम होईल. फक्त तुम्ही शांत बसायचं, म्हणजे कुठलाही जर तुम्ही अडथळा आणला नाही तर खूप चांगल्या पद्धतीने आपण आजचा तमाशा पाहू. तर हे एकदम लोकांना कळलं आणि ते थोडा वेळ थांबले. गॅसबत्त्या आणायला पाठवलं. आणि त्याच वेळी मी एक बंगालच्या मोठ्या अभिनेत्याची गोष्ट ऐकली होती, कारण आता ह्या गॅसबत्त्या येईपर्यंत लोकांना एंगेज ठेवायचं होतं. तर उत्पल दत्त नावाचे एक फार मोठे अभिनेते होते आणि ते साम्यवादी पक्षाचे होते. त्यांना काही गरज नव्हती, पण ते आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी कामं करून जे पैसे येतील ते पक्षाला देत असत आणि समाजवादी विचार वाढावा म्हणून असा मोठा तो त्यागी कार्यकर्ता होता. तर त्याची नाटकं फार प्रसिद्ध होती आणि उत्पल दत्तचं नाटक म्हटल्यावरती बंगालमध्ये खूप गर्दी होत असते. आता ही जी गोष्ट अशी सांगतोय ती मी तिथे सांगतोय लोकांना की उत्पल दत्त नावाचे मोठे नट होते आणि बंगालमध्ये ते नाटक करीत असत
मग असं सांगायला सुरुवात केली. त्यावेळी बंगालमध्ये दुष्काळ पडला होता आणि दुष्काळग्रस्ताच्या मदतीकरता त्यांनी एका नाटकाची त्या ठिकाणी जाहिरात केली आणि नाटक जाहीर केलं होतं. उत्पल दत्तचं नाटक म्हणल्यावरती थिएटर सगळं भरलं, खूप गर्दी झाली. पडदा वर गेला, लोक उत्सुक होते, काय नाटक होणार आता, नाही का. इतक्या श्रेष्ठ नाटककाराचं नाटक म्हटल्यावरती तर स्टेजवरती उकिरडा होता आणि एक गरीब तरुण मुलगी भिकारीण अशी त्या कचऱ्यामध्ये काहीतरी खायला शोधते असं दृश्य होतं. लोक पाहायला लागले चकित की काय नाटक आहे, ती तरुण मुलगी आहे, ती वेचते, अशा कचऱ्यातून काहीतरी काढते, अन्न काढते. इतक्यात एक गृहस्थ समोरून जातात, तो काहीतरी खिशातून रुमाल काढतो, तर त्याचं पाकिट खाली पडतं. तिचं लक्ष जातं पाकिट खूप मोठं आहे, तर ती घाबरत घाबरत ती उचलते आणि त्याला बोलावते की हे तुमचं पडलं, आणि त्याला सांगते की हे तुमचं पाकिट पडलं. तर तो त्या तरुणीकडे आशाभूत नजरेनं पाहतो, तिचा हात पकडतो आणि म्हणतो की चोर, माझं पाकिट चोरलंस. तर ती गयावया करायला लागते. लोक नाटक पाहत आहेत, हे दृश्य चालू आहे. चकित आहेत लोक की आता काय होणार, कारण ही तर बिचारी गरीब, हा परत देतो आणि हा हात पकडतो आहे. तर ती म्हणते नाही नाही नाही, मी नाही चोरलं, हे तुमचं पडलं, मी तुम्हाला देते. अच्छा म्हणे, खोटं बोलतेस, थांब म्हणे, तुला पोलिसाच्या ताब्यात देतो. तर ती गयावया करत म्हणते की मला काही करा, दुसरी काही शिक्षा द्या, पोलिसाच्या ताब्यात देऊ नका. कारण पोलिसाच्या ताब्यात संरक्षण होत नाही म्हणजे. तर आणि ते लोकांना समजत होतं ते की नाटक काय चाललेलं आहे. तर ते म्हणे मला पोलिसाच्या ताब्यात, मला दुसरं काही सांगा. तर तो गृहस्थ म्हणतो का असं, ठीक आहे, तू चोरी केलीस, थोडं नाचून दाखव मला, चल. तर ते म्हणते मला काही नाच येत नाही ना. आणि ती म्हणते नाही मला नाही. मग तू काय म्हणालीस, नाचून, मला काही दुसरी शिक्षा द्या, तुला शिक्षा हीच की तू नाचून दाखव. मग ती बाई, ती तरुणी जी आहे ती उपाशी आहे, ती असे हातवारे करते, थोडेसे नाचायचा प्रयत्न करते आणि कोसळून पडते. याच वेळी उत्पल दत्त स्टेजवर येतो आणि लोकांना सांगतो, हरामखोरानो, पाहिलं नाटक, गेट आउट, ताबडतोब निघून जा या थिएटरमधून. आता लोक चकित की ही काय भानगड आहे. म्हणे काय हे लोक, काय देश. दुष्काळग्रस्ताची मदत करायला म्हणून नाटक ठेवलं आणि तुम्ही कशाला आलात की आपलं मनोरंजन होईल, आपण काहीतरी चांगलं पाहू आणि मग दुष्काळग्रस्तांना पैसे देऊ. नालायकानो, दुष्काळाच्या साठी मदत करायला देखील तुम्हाला मनोरंजन हवं असतं. गेट आउट, संपलंय नाटक. लोक आता काय बाहेर निघावं न निघावं काय सांगावं. बाहेर एक पीप ठेवलेला आहे, ज्यांना दुष्काळाला मदत करायची असेल त्यात पैसे टाका आणि सरळ घरी जा. बापरे, हे सगळं पाहिल्यावरती लोक बाहेरच पडले. ज्याच्याकडे जितके पैसे होते तितके त्याने त्या पिपात टाकले. ही कथा मी त्या सगळ्या जे अराजक करणारे लोक होते, गडबड करणारे, त्यांना सांगायला ही जेव्हा गोष्ट सांगत गेली, लोक शांत. कारण एक तर उत्पल दत्तची क्षमता, एक तर ही कथा, एक तर आणखीन माझा आवाज, आणि मी त्यांना सांगतोय
अशा पद्धतीनं म्हटलं आता तुम्ही शांत राहा. हे पाया स्टेजवरती कार्यक्रम सुरू झाला. मी समोर बसून आहे. मी समोर बसलो. बायका आल्या. सुंदर डान्स केला, कारण लोक शांतपणे ऐकच होते ना, काहीच नाही ना. डान्स झाला, गणगवळण झाली, सगळा तमाशा झाला. रात्री 2 वाजता तो तमाशा संपला. सगळे लोक बाहेर आले. मी आणि स्वामी सर असे गर्दीतून जायला लागलो. तर एक प्रेक्षक मागून म्हणला, शाळेला हा पोरगा होता म्हणून सगळं वाचलं. अरे तर मला पोरगाच म्हणणार. पण सगळं झालं. त्या सगळ्या तमाशातल्या बाया आल्या, माझ्या पाया पडायला लागल्या. काय झालं? साहेब, आमची आबरू गेलेली खूप ठिकाणी. आमचं जनरेटर जाऊन टाकलेलं आहे. कुणीच काही केलं नाही. आज तुम्ही होता म्हणून आम्ही सगळे वाचलो. पण त्याबद्दल तुम्हाला एक काम करावं लागेल. काय? आमच्याबरोबर चला म्हणे. आम्ही आता जेवण करणार, आमच्याबरोबर जेवायचं तुम्ही. मी स्वामी सरांना म्हटलं की सर, मला जायचंही आहे नगरला. म्हटलं तुमची पुढची कुठे जाणार आहात? ते म्हणे आम्ही सोलापूरला जाणार. म्हटलं असं करा, मला करमाळ्यापर्यंत सोडा, म्हणजे मग मी सकाळी तिकडून जाईल. हो म्हणाले. त्यांच्याबरोबर मी गेलो. एका शाळेच्या मैदानामध्ये मोठा ट्रक त्यांचा, आणि काही लोक स्वयंपाक करत होते. काही पिठलं भाकर वगैरे केली. मला म्हणले की जेवण केलं. मी त्यांच्याबरोबर सगळ्यांची ओळख करून दिली. बायका मागे बसल्या, मला पुढे बसवलं आणि रात्री मी परत आलो. हा भाग झाला. हा सांगण्यासारखा भाग. याच्यापेक्षा पुढे असा झाला की त्यांनी माझा पत्ता घेतला आणि साहेब पुढे माग कधी आलं तर आमच्या तमाशाला तुम्ही या म्हणा. होय. आणि 4-6 महिन्यांनी तोच रावसाहेब अकलेकरचा तमाशा पाथर्डी गावात आला. आता मोठी घटना अशी घडली की माझ्या पाथर्डीच्या सगळ्या स्टाफमध्ये किंवा प्राचार्यामध्ये खूप माझे तीव्र मतभेद होते. भयानकच मतभेद होते. म्हणजे जवळजवळ काय म्हणतात त्याला, विरोधच चालू होता. माझ्याकडून त्यांनी सांस्कृतिक विभाग काढून घेतला, सगळ्या फायली काढून घेतल्या, कुठलं कामही केलं नाही, अशी स्थिती होती. तसा मी अप्रिय होतो आणि पण काही करू शकतही नव्हते, हेही होतं. आता घटना किती जीवनात घडतात त्या आश्चर्यजनक आहे. काही दिवसांनी तो तमाशा पाथर्डीला आला आणि बाजारच्या दिवशी त्यांचा मुक्काम बाजार तळावर तमाशा. त्या ज्या 4-5 स्त्रिया होत्या डान्सर की ज्यांना बरं वाटत होतं, तर त्या सगळ्या दुपारच्या वेळी चांगल्या सजून नटून कॉलेजवर आल्या मला बोलवायला. एक तर आमचे प्राचार्य हे काय म्हणतात ब्रह्मचारी होते. ब्रह्मचारी म्हणजे त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली होती, म्हणजे घटस्फोटीत होते. आणि त्यांना स्त्रियांच्या विषयी खूप द्वेष होता. म्हणजे अक्षरशः ते द्वेष किती पातळी होती की ते वेदांचं उदाहरण सांगायची की वेदात सुद्धा स्त्रिया किती वाईट आहेत लिहिलेलं आहे. आणि सांगायचं की वेदात सुद्धा म्हटलं आहे की स्त्रिया या कशा आहेत, श्याला वृकाणाम स्त्रियस्य हृदया. म्हणजे स्त्रियांची हृदय ही तरसाच्या काट्यासारखी असतात, असं ते भयंकर ते सगळं म्हणायचे. आणि अशा वेळी या 4 नर्तक स्त्रिया आमच्या कॉलेजवरती आल्या. दुपारच्या वेळी मी तिथे नव्हतो, मी दुसरीकडे घर जवळ होतं तिकडे गेलो. त्या आल्या. आमच्या कॉलेजचे जे पिऊन होते ते हाच तमाशा पाहायला 30-30 मैल पायी जायचे. तो पिऊन त्या प्राचार्य साहेबांच्या बाहेर स्टूलावर बसलेला की म्हटलं ना की त्यांची स्थिती काय पिऊन लोकांची, की तमाशा पाहायला 30 मैल पायी आणि तिथे जाऊन पाहायचे. अशा वेळी त्या 4 स्त्रिया आलेल्या. तो कुठेतरी पलीकडे गेला. त्याला विचार साहेब कुठे आहेत, तर ते म्हणजे साहेब तिकडे आहेत. मग
आणखीन विचारलं की नाही आम्हाला साहेब पाहिजे. त्यांना वाटलं प्राचार्य पाहिजेत. तर ते म्हणले ते त्या ऑफिसमध्ये आहेत. त्या 40 स्त्रिया डायरेक्ट प्राचार्याच्या ऑफिसमध्ये शिरल्या. एक तर प्राचार्य कुलकर्णी, नुसते कुलकर्णी नाही तर फिलॉसॉफीचे, नुसते प्राध्यापक नाही तर घटस्फोटित, तेही नाही तर स्त्रीद्वेष्टे. आणि त्यांच्या ऑफिसमध्ये 4 स्त्रिया शिरल्याबरोबर ते बेल वाजवायला लागले. पण बेल कोण ऐकणार, छोटीशी बेल. ते हातात बेल घेऊन बाहेर आले. हातात बेल घेऊन बाहेर आले. त्या पिऊनला सांगितलं लवकर ये, बाहेर काढ यांना, बाहेर काढ. आता ते काय म्हणले की अहो साहेब ते सोनगरा साहेब कुठे आहेत. तर ते म्हणले बाहेर का, आधी बाहेर जा. आता सोनगरा साहेबांचा पत्ता नाही. प्राचार्य भडकलेले, त्या स्त्रिया अशा आलेल्या. मी बाहेरून आलो, माझ्याकडे आलो. साहेब म्हणले आज रात्री गंमत लावलेली, गंमत तमाशाला म्हणतात, तुम्ही या म्हणे. तुम्हाला खास तुम्ही त्यावेळी आम्हाला इतकं मदत केली त्यामुळे आमचा तमाशा वाचलेला. म्हटलं येईन जा. पण ह्या सगळ्यात स्थिती अशी आहे की माझं सगळीकडे जरा आपण म्हणतात की होकार नकार तर मग पण ही स्थिती निर्माण झाली. दरम्यानच्या काळात अपघाताची एक बातमी आली आणि शाहीर अमर शेख यांचा मृत्यू अपघातात झाला. अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांच्याशी माझे संबंध होते, चांगले संबंध होते. आणि नुकतंच ते अण्णाभाऊ गेले होते, अण्णाभाऊंची रक्षा त्यांनी आणली होती आणि त्याच्याच नंतर ही अपघाताची बातमी आली. तर मी खूप दुःखी झालो आणि मी कॉलेजमध्ये अशी नोटीस काढली की शाहीर अमर शेख यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल अशी नोटीस काढली. ही नोटीस काढल्यावरती प्राचार्यांचा फार भडका उडाला. कारण एक एक जळतच होतं, त्यात आणखीन एक. त्यांनी मला बोलावलं, हे तुम्हाला घेता येणार नाही कॉलेजमध्ये, श्रद्धांजलीची सभा घेता येणार नाही. मी म्हणालो का सर होते, माझे मित्र होते, महाराष्ट्राचे मोठे शाहीर होते. नाही म्हणे, हे राजकारण आहे. तुम्ही दीनदयाळ उपाध्यायांच्या निधनाची सभा घेतली की नाही. म्हटलं सर तो संबंध मी त्यावेळी नव्हतो, हे आत्ताची गोष्ट आहे. पण ते ऐकली नाही आणि मला ती परवानगी दिली नाही. आता माझ्या लक्षात आलं की आपलं इथलं कार्य संपलेलं आहे. आणि यात अनेक गोष्टी घडल्या. मध्ये एक जादूचे प्रयोग ठरले होते, तेही माझ्या घरीच आले होते. मोठे एक सुवर्णपदक वक्तृत्वासाठी ठेवण्याचा कार्यक्रम होता, तोही वेगवेगळ्या कारणाने तो झाला नाही. अशा अनेक घटना, दुर्घटना. आणि अर्थात माझ्याही बऱ्याच चुका होत्या. पण आता त्यावेळी आपल्याला असं भान नसतं की आपण हे सगळं केलं आहे. इतकंच काय, आणखीन एक महत्त्वाचा प्रसंग म्हणजे अण्णासाहेब शिंदे आमच्या कार्यक्रमाचे एकदा प्रमुख पाहुणे होते. एकदा वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते, ते होते. कारण ते कॉलेज जे वंजारी मंडळीचं असल्यामुळे आणि पहिला पुतळा आपल्या वसंतराव नाईकांचा पाथर्डीत बसवलेला आहे. तर ते आले होते. जेव्हा अण्णासाहेब शिंदे प्रमुख पाहुणे होते त्यावेळी एक अशी घटना घडली की एक इलेक्ट्रिशियन काहीतरी दुरुस्त करत होता. कारण स्टेज वगैरे सगळं ते अशोक सिनेमा थिएटर म्हणत होता, त्या थिएटरमध्ये तो कार्यक्रम होता. कारण आमच्या कॉलेजला काही हॉल नव्हता,
थिएटरमध्ये कार्यक्रम होता आणि अण्णासाहेब शिंदे असे बसले होते. सगळे कार्यक्रम झाले. मी काहीतरी अनाऊन्समेंट करत होतो. सूत्रसंचालन वगैरे त्या काळात नव्हतं, पण सगळं सामान्यतः जे काही कार्यक्रम चालू होता. मी असा स्टेजवरती होतो आणि अचानक शेजारच्याच बाजूला एक इलेक्ट्रिशियन काहीतरी दुरुस्त करीत होता आणि अचानक त्याचा हात त्या वायरमध्ये चिकटला आणि तो असा तडफडायला लागला. मी स्टेजच्या पोडियमवरून काहीतरी बोलतोय लोकांना की आता अण्णासाहेब शिंदे बोलतील वगैरे, आणि इकडे हा जो इलेक्ट्रिशियन आहे तो हात चिकटलेला आणि तो असा काय ज्याला म्हणतात त्या अस्वस्थतेनं असा वाकडा तिकडा व्हायला लागला. तर मला सुचेना मी यावेळी काय करावं, पण असा एक अचानक काही गोष्टी होत असतात आपल्याकडून. तर मी म्हटलं आता याला अंगाला हात लावला तर आपल्यालाही शाक बसेल ना त्या गोष्ट. तर एकदम मी त्याचा जो शर्ट होता तो पकडला मागच्या बाजून आणि जोरानं उडला. तर त्याचा हात तो चिकटलेला होता, तो निघाला आणि तो खाली पडला. तर ते लोकांना कळलं नाही की मी स्टेजवर बोलताना असं इकडे का गेलो. तर तिकडे ही घटना घडत होती. तो वाचला बिचारा. पुन्हा मी जसा स्टेजवरती आलो आणि पुढचा कार्यक्रम सुरू झाला. पण हे सगळं दृश्य या बाजूच्या लोकांना दिसत होतं. विंगेमधलं हे पाहत होते, आपले अण्णासाहेब शिंदे पाहत होते की अशी घटना हा असा असा करतोय आणि अचानक मी जाऊन ते करतो. मला ते म्हणले की अण्णासाहेब शिंदे मला म्हणले की यू सेव्ह अवर फंक्शन. म्हटलं नो सर, आय सेव्ह माय कॉन्शियस. मलाच वाईट वाटलं असं जर माझ्यासमोर अशी घटना. अशा खूप घटना घडल्या. तिथे गौरवही झाला स्टेजवरती. असीम साहसाचं पारितोषिकही मिळालं. पण कॉलेजमध्ये कंटिन्यू पुढे करायचं असतं ते काही झालं नाही. आणि मग 2 वर्षामध्ये मला पाथर्डी कॉलेजवरून दुसरीकडे जावं लागलं. नाही सर, तुमच्या कॉलेजच्या करिअरमध्ये म्हणजे बरीचशी लोक आपलं जॉब वाजवण्यासाठी हे बघतात की हे नको करायला ते नको करायला, पण त्याची तुम्ही काळजी म्हणा किंवा नोकरीचा विचार न करता बाकीचे सगळे कार्यक्रम किंवा बाकीचे सगळे तुमचे जे चळवळ म्हणा ती तुम्ही चालू ठेवली किंवा ती त्याचे त्या कामं करत राहिले तुम्ही ते. बरोबर आहे. नाही, हे स्वाभाविक आहे. कारण आम्ही गमतीनं म्हणत असतो कधी एखाद्याच्या मनामध्ये एकदा विचार रुजला, आम्ही सांगायचो गमतीनं मार्क्स चावला तर मग ते विष कधी खाली उतरत नाही, ते भिनलेलंच असतं. असा एक असा काळ असतो की ज्या काळामध्ये तुमच्या मनावरती परिणाम होतो की आपल्याला हे काही करायचं आहे. आणि मग तुम्ही जे काही करा त्याच्याशी मग तुम्हाला असं वाटतं की हे आपण केलं पाहिजे. मग त्यात नफा नुकसान फायदा तोटा या गोष्टी काही महत्त्वाच्या नसतात. एकदा विचार पक्का आणि ठाम झालेला आहे आणि माझा विचार अगदी तरुण वयात इतका पक्का आणि ठाम झाला की अजूनपर्यंतही मला त्याच्याबद्दल खंत वाटत नाही. त्याचा बदल किंवा त्यात काही बदल असं वाटत नाही. आत्ताही असं वाटतं की ती स्थिती आहे, त्या स्थितीत आपल्याला जसं असेल तेव्हा काम केलं पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा हा विचाराचा भाग आहे.